नमस्कार, मी विशाल परदेशी. या बुलेटिनमध्ये आपलं सगळ्यांचं स्वागत. सुरुवात करूयात महत्त्वाच्या बातमीने. संपूर्ण देशभरात गाजलेल्या पुण्यातील अभियंता मोहसिन शेख हत्या प्रकरणातील सर्व आरोपींची पुराव्याअभावी निर्दोष मुक्तता करण्यात आली आहे. या प्रकरणी हिंदू राष्ट्र सेनेचा प्रमुख धनंजय देसाईसह 20 जणांवर हत्येचा आरोप होता. पुणे सत्र न्यायालयाने आज या आरोपातून धनंजय देसाईसह सगळ्यांची निर्दोष मुक्तता केली आहे. पुण्यातील एका IT कंपनीत काम करणाऱ्या मोहसिन शेखची जमावाने 2 जून 2014 रोजी हत्या केली होती. या प्रकरणी पोलिसांनी हिंदू राष्ट्र सेनेचा प्रमुख धनंजय देसाईसह 21 जणांना येरवड्यातून अटक केली होती. दोन 2014च्या मोहसिन शेख खून प्रकरणात धनंजय देसाई यांची निर्दोष सुटका झाली. त्यांचे वकीलही मिलिंद पवार सर आपल्यासोबत आहे. सर, मला सांगा नेमकं काय झालं होतं त्यावेळेस आणि तुमची काय भूमिका आहे? 2014ला देशामध्ये राजकीय कूच बदलण्यात आली होती आणि ऐतिहासिक असा भाजपचा विजय होऊन नरेंद्र मोदी नावाचा एक युगपुरुष भारताच्या राजसत्तेत विराजमान झाला होता. केंद्रातलं सत्ता गेल्यानंतर काँग्रेसच्या आघाडी सरकारला भीती वाटली होती. जी राज्य आपल्या ताब्यात आहेत ती राज्य तरी राहावीत म्हणून हा एक प्रकारचा राजकीय जिहाद होता की निष्पाप हिंदुत्ववाद्यांना एका खोट्या गुन्ह्यामध्ये गुंतवून इस्लामिक मताचं लांगुलचालन करण्याचा एक राजकीय जिहाद होता. त्याच्यात कुणाचाही आरोपींचा सहभाग नसताना सुद्धा ठरवून आम्हाला फ्रेम करण्यात आलं आणि हा एक प्रकारचा जिहादी मतांचं एकत्रीकरण करण्याचा केलेला राजकीय डाव होता. पोलिसांचा कूटनीतीपूर्ण पोलिसांचा वापर करण्यात आला होता आणि त्याला न्यायालयात आमच्या वकिलांनी सडेतोड तांत्रिक मुद्द्यांवर खोडून काढलं, सत्य समोर आणलं न्यायालयाच्या. आणि वकिलांचा अतिशय प्रखर आणि बुद्धिवान युक्तिवाद ज्याने सगळं केसची चिरफाड केल्यामुळे शेवटी कोणाला बचावात्मक पवित्रा घेता आला नाही आणि जे सत्य होतं ते न्यायालयाला स्वीकारावं लागलं आणि आज आमची तांत्रिक मुद्द्यांवर आणि सत्याच्या आधारावर निर्दोष मुक्तता करण्यात आली आहे. व्हिडिओ जर्नलिस्ट गणेश कदमसह चंद्रकांत फुंदे, न्यूज 18 लोकमत, पुणे. पुढे बातमी आहे नांदेडमधून. नांदेडच्या लिमगाव पोलीस ठाण्याच्या हद्दीतील पिंपरी महिपाल इथं कुटुंबियांनीच मुलीची हत्या केल्याची धक्कादायक घटना समोर आली आहे. हत्या करून मुलीचा मृतदेह जाळण्यात आला आणि या प्रकरणी मुलीचे वडील, मामा, एक भाऊ आणि काकाची 2 मुलं अशा 5 जणांना अटक करण्यात आली आहे. 23 वर्षाची ही मुलगी BAMS मध्ये 3ऱ्या वर्षात शिकत होती. गावातील तरुणासोबत तिचे प्रेमसंबंध होते. मात्र कुटुंबियांना हे मान्य नव्हतं. कुटुंबियांनी 3 महिन्यांपूर्वीच तिचं दुसरीकडे लग्न जमवलं होतं. मात्र 8 दिवसांपूर्वी सुविरीक मोडली आणि या प्रेम प्रकरणामुळेच हे लग्न मोडलं. त्यामुळे गावात बदनामी झाली. या कारणामुळे गेल्या रविवारी रात्री कुटुंबियांनी तिची हत्या करून मृतदेह शेतात जाळून टाकला. मृतदेह जाळल्यानंतर तिची राखही बाजूच्या ओढ्यात टाकून देण्यात आली. 3 दिवसांपासून मुलगी गावात दिसत नसल्यानं पोलिसांपर्यंत हे प्रकरण पोहोचलं. त्यानंतर हा सर्व प्रकार समोर आला. त्याची शहानिशा केली, खात्री केली तर त्यामध्ये असं दिसून आलं की एक शुभांगी जोगर नावाची मुलगी, तिचं एका मुलासोबत प्रेमसंबंध होते आणि तिचं दुसरीकडे लग्न जुळलं होतं. त्या कारणामुळं घरच्यांना राग आला. ती सुरी मोडली होती आणि त्यामुळे त्यांनी तिचा गळावरून खून केला. यातले आणखीन काही महत्त्वाचे मुद्दे आपण जाणून घेऊयात. यात जर आपण लक्षात घेतलं तर BAMSचं शिक्षण घेणाऱ्या 23 वर्षीय मुलीची हत्या जी आहे ती करण्यात आली आहे. भाऊ आणि जन्मदात्या वडिलांकडूनच ही हत्या झाली आहे. शेतात मृतदेह जाळण्यात आला आणि राख ओढ्यात टाकून देण्यात आली. गावातील तरुणासोबतच्या प्रेमसंबंधाचा राग तिच्या कुटुंबियांनी मनात ठेवलेला होता. 3 महिन्यांपूर्वीच तिचं दुसरीकडे लग्न जुळवण्यात आलं. पण प्रेम प्रकरण समजल्यानं हे लग्न मोडलं, सोयरीक मोडली. गावात बदनामी झाल्यानं कुटुंबियांकडून तिची हत्या करण्याचा प्रकार घडलेला आहे. नांदेडच्या महिपाल पिंपरीत हा सैराट चित्रपटासारखाच प्रकार घडल्याचं म्हटलं जात आहे. ऑनर किलिंग सारख्या घटना पुरोगामी महाराष्ट्राला काळीमा फासणाऱ्या असून आरोपींवर कठोरात कठोर कारवाई व्हावी अशी मागणी सुप्रिया सुळींनी केली आहे. ऑनर किलिंग हे चुकीचंच आहे आणि सातत्याने समाजामध्ये ह्याच्यात आम्ही लढतोच आहे आणि एखाद्या मुलीवर हा अन्याय होणं हे चुकीचं आहे आणि त्यांना जी अटक झाली आहे त्याचं मी स्वागतच करते. हा शाहू फुले आंबेडकरांचा महाराष्ट्र आहे, हा छत्रपतींचा महाराष्ट्र आहे, हा जिजाऊचा महाराष्ट्र आहे आणि पुरोगामी महाराष्ट्रात आज ह्या गोष्टी घडत आहेत हे अतिशय दुर्दैवी आहे. आणि सत्तेत असलेल्या लोकांनी ह्या सगळ्या प्रश्नांमध्ये जातीने लक्ष घातलं पाहिजे आणि ज्या पद्धतीने द्वेष पसरायचं काम सत्तेत असलेले काही लोक करतात
त्याच्याचमुळे हे लोण पसरत आहे. त्याच्यामुळे माझी महाराष्ट्र सरकारला विनम्रपणे विनंती राहील की अशा घटना पुरोगामी विचाराच्या महाराष्ट्रात घडू नये याच्यासाठी त्यांनी काम केलं पाहिजे. राज्य महिला आयोगाच्या अध्यक्षा रुपाली चाकणकर यांनी या संदर्भात काय प्रतिक्रिया दिली आहे तेही पाहूया. नांदेड येथे महिपाल पिंपरी येथे एका वैद्यकीय शिक्षण घेणाऱ्या विद्यार्थिनीची हत्या तिच्याच कुटुंबातील सदस्यांनी केल्याने ही घटना अतिशय निंदनीय, अमानवी आणि माणुसकीला काळीमा फासणारी आहे. नात्यातील मुलाशी असलेल्या प्रेमसंबंधाच्या रागातून संबंधित विद्यार्थिनीचे वडील, सक्का भाऊ, 2 चुलत भाऊ, मामा या 5 जणांनी मिळून या विद्यार्थिनीची हत्या केली. मृतदेह जाळल्यानंतर त्याची राख पाण्यामध्ये टाकून दिली आणि पुरावे नष्ट करण्याचा प्रयत्न केला. संबंधित आरोपींवरती निमगाव पोलीस स्टेशनमध्ये कलम 302 सहित अनेक गुन्हे दाखल झालेले आहेत. पुण्याच्या दौंड तालुक्यातील पारगाव इथं भीमा नदीत सापडलेल्या 7 मृतदेहांपैकी 3 मृतदेहांचं पुन्हा शवविच्छेदन करण्यात आलं. जिल्हा रुग्णालयानं सुरुवातीला केलेल्या शवविच्छेदनात बुडून मृत्यू झाल्याचा अहवाल देण्यात आला होता. दरम्यान पोलिसांच्या चौकशीत या 7 जणांची हत्या झाल्याचं निष्पन्न झाल्यानंतर जिल्हा रुग्णालयाच्या अहवालावर प्रश्नचिन्ह निर्माण करण्यात आले आणि त्यामुळे ससून रुग्णालयाकडून 3 मृतदेहांचं पुन्हा शवविच्छेदन करण्यात आलं. बुडून मृत्यू झाल्याचा अहवाल दिलेल्या डॉक्टरांवर कारवाई करण्यात येण्याची ही शक्यता आहे. आज या शवविच्छेदन अहवाल आल्यानंतर त्यातून नवीन माहिती काय समोर येणार याकडे सर्वांच्या नजरा लागल्या. दौंड हत्याकांडाची उच्चस्तरीय चौकशी करून पीडित कुटुंबाला न्याय मिळाला पाहिजे अशी मागणी जी आहे ती राष्ट्रवादी काँग्रेसच्या खासदार सुप्रिया सुळेंनी केली आहे. मला असं वाटतं याची एक सविस्तर इन्क्वायरी व्हावी. मी माननीय पालकमंत्री आणि माननीय SP या दोघांना विनंती करीन की ह्याची जी काय असेल ती पारदर्शक इन्क्वायरी झालीच पाहिजे आणि त्या कुटुंबाला न्याय मिळाला पाहिजे. चंद्रपूर जिल्ह्यातील कोरपना तालुक्यातील अल्ट्राटेक कंपनी परिसरातल्या पोहण्यासाठी गेलेल्या 3 मुलांचा बुडून मृत्यू झालाय. कालपासून ही मुलं बेपत्ता होती. घटनेची माहिती मिळताच पोलीस घटनास्थळी पोहोचले. घटनास्थळावर पोलिसांना मुलांचे कपडे आणि इतर साहित्य सापडलं. त्यानंतर मुलांचा शोध घेण्याचा प्रयत्न सुरू करण्यात आला. पारस गोवार दिपे आणि अर्जुन सिंग त्याचबरोबर दर्शन बसेशंकर अशी मृत मुलांची नावं आहेत. तलावात असलेल्या गाळामध्ये पाय फसल्यानं मुलं बुडाल्याचा प्राथमिक अंदाज व्यक्त केला जातोय. मात्र या घटनेमुळे परिसरात मोठी शोककळा पसरली आहे. ही 3 मुलं 10 वर्षांची असून ती एकाच वर्गात शिकत होती. सोळा वर्षीय मुलासह 12व्या मजल्यावरून उडी मारून वडिलांनीही आत्महत्या केल्याची धक्कादायक घटना पिंपरी चिंचवडमध्ये घडली आहे. वाकड परिसरातील एका सोसायटीत ही घटना घडली. मुलाला खाली फेकल्यानंतर वडिलांनी उडी मारून आत्महत्या केल्याचा संशय व्यक्त केला जातोय. हे दोघेही मनोरुग्ण असल्याची प्राथमिक माहिती आहे आणि याबाबत वाकड पोलीस घटनेचा अधिक तपास करतायत. संजय राऊतांनी प्रकाश आंबेडकरांना सांभाळून बोला हा सल्ला दिल्यानंतर आता प्रकाश आंबेडकरांनी प्रत्युत्तर दिलं. सांभाळून बोला हा सल्ला शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांनी दिला असता तर मानला असता असा टोला आंबेडकर यांनी लगावलाय. उद्धव ठाकरे हे महाविकास आघाडीमध्ये घेण्यासाठी प्रयत्नशील आहेत आणि कोणताही राजकीय पक्ष एकमेकांना शत्रू नाही. पण वंचित बहुजन आघाडी MIM बरोबर युती करणार नसल्याचंही त्यांनी स्पष्ट केलंय. प्रकाश आंबेडकर यांनी महाविकास आघाडीतले जे प्रमुख पक्ष आहेत, मग काँग्रेस असेल, राष्ट्रवादी काँग्रेस असेल, त्यांच्याविषयी अशा प्रकारची विधानं करणं हे आम्हाला मान्य नाही, अजिबात मान्य नाही. महाविकास आघाडी द्यायचं असेल तर शरद पवार किंवा बोलणे टाळावे असा सल्ला दिला. मला हा सल्ला उद्धव ठाकरेंनी दिला तर मी मानेन. ठाकरे आंबेडकर युतीवर काँग्रेस नाराज असल्याचं दिसतंय. प्रकाश आंबेडकर यांची युती उद्धव ठाकरे यांच्याशी आहे. प्रकाश आंबेडकर यांचा महाविकास आघाडीशी काहीही संबंध नाही असं वक्तव्य नाना पटोले यांनी केलंय. महाविकास आघाडीशी प्रकाश आंबेडकर यांना कोणी जोडू नये असं देखील नाना पटोले म्हणाले. आणि त्याचबरोबर आगामी लोकसभेच्या राज्यातील 38 जागा महाविकास आघाडी जिंकेल असा दावाही नाना पटोले यांनी केला. उद्धव ठाकरे साहेब आणि प्रकाश आंबेडकरजी त्यांची अलायन्स झालं, त्याचा महाविकास आघाडीशी कुठलाही संबंध नाही. आमच्याकडे कुठलाही प्रस्ताव नाही. पण ही मनगळत कहाण्या बनवून BJPचं पाप का लपवतं? महाविकास आघाडीशी प्रकाश आंबेडकरजी आणि उद्धव ठाकरेजींच्या अलायन्स त्या दोघांच्या याचा आमचा काही संबंध नाही. 30 जागा महाविकास आघाडीला लोकसभेच्या भेटीला अशा पद्धतीच्या आलेल्या आहे. तर त्याच्यामुळे स्वतःची पाठ स्वतः ठोकायला BJP निघाली असेल
आणि निवडणुका हा त्यांचा विषय असेल आणि ज्या लोकांना जे आश्वासन देऊन हे लोक सत्तेत आली त्या आश्वासनाचं काय, त्याचं उत्तर बीजेपी का देत नाही हा प्रश्न या ठिकाणी निर्माण होतोय. नाना पटोलेंच्या वक्तव्यावर संजय राऊतांनी खोचक टोला लगावलाय, पाहूयात. नाना पटोले असं म्हटलेत की त्यांचा महाविकास आघाडीचा काही एक संबंध नाही, प्रस्ताव अजून आलेला नाहीये. राहुल गांधींशी बोलवा. माझं राहुल गांधींशी त्या विषयावर चर्चा झालेली आहे. पुढे बघूयात. सत्यजित यांचे विचार मोदींशी जुळतील असं एकूण म्हटलेलं आहे आणि त्याचबरोबर सुजय विखेंचं सत्यजित ताबेंना समर्थन असल्याचं दिसून येत आहे. खासदार सुजय विखे पाटील यांनी हे वक्तव्य केलंय. सुजय विखे पाटील यांनी हे वक्तव्य करत असताना त्यांचे विचार मोदींशी जुळतील असं म्हणत त्यांनी एक प्रकारे अप्रत्यक्षरित्या काहीतरी सांगण्याचाच प्रयत्न केला. उपमुख्यमंत्री फडणवीस यांचं देखील त्यांनी कौतुक केलंय. तर 4 तासात उमेदवार निवडून आणू असा दावा देखील भाजपचे खासदार सुजय विखे पाटील यांनी केला. विषय असा आहे की सत्यजित तांबे किंवा कोणी व्यक्ती, मी पण एक व्यक्ती आहे, प्रत्येक व्यक्ती हा पक्षाची भूमिका मांडतो. काँग्रेसमध्ये असताना काँग्रेसची भूमिका ही आदरणीय प्रधानमंत्र्यांच्या विरोधातली होती. त्या पक्षाचा पदाधिकारी होण्याच्या नात्याने त्यांनी तो विरोध दर्शवला. माझे अनेक भाषणाचे क्लिप व्हायरल केल्या जातात जुन्या, तर मी ती काँग्रेसची भूमिका होती. मतदान 30 तारखेला आहे. 29 तारखेला रात्री 12 वाजता जरी फडणवीस साहेबांनी आम्हाला सांगितलं की या व्यक्तीला निवडून आणायचं आहे, तर नगर जिल्ह्याच्या भारतीय जनता पार्टीच्या सर्वसामान्य कार्यकर्त्यांची एवढी ताकद आहे की 4 तासामध्ये मतदान होईपर्यंत हे निवडणूक जो व्यक्तीचं नाव फडणवीस साहेब देतील त्याला आम्ही निवडून आणू. पुढे बोलत मुठभर लोकांच्या सर्व्हेतून दिशाभूल करण्याचा प्रयत्न करण्यात येत असल्याचा आरोप मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी केला. हे सरकार जनतेमध्ये खूपच लोकप्रिय असून ग्रामपंचायत निवडणुकीत मिळालेलं घवघवीत यश हे याचं द्योतक असल्याचं त्यांनी सांगितलं. मागील 2.5 वर्ष राज्याची पिछेहाट झाली असून आम्ही विकास कामांचा धडाका लावला असंही त्यांनी सांगितलं. निवडणुकांना आम्ही घाबरत नाही, प्रत्येक निवडणुकीत आम्ही विजयी होऊ असा विश्वास त्यांनी व्यक्त केला. आम्ही नेहमीच कामानं उत्तर देतो, आरोप प्रत्यारोपांमध्ये मला रस नाही असंही बोलत त्यांनी उद्धव ठाकरेंना टोला लगावला. 34 ते 48 गेले की भोपळा राहतो, काहीच राहत नाही. खरं म्हणजे मुठभर लोकांमधून किंबहुना सर्वे केल्यानंतर वस्तुस्थिती समोर येत नाही. माझ्याकडे आकडे आहेत. देशभरातल्या किती लोकांना भेटून हा सर्वे केला, मी त्याच्या आकड्यात जाऊ इच्छित नाही, परंतु मुठभर लोकांमधून सर्वे करून खरे आकडे वस्तुस्थिती आपल्याला मांडता येणार नाही, वास्तव आपल्याला लोकांसमोर आणता येणार नाही. ओपिनियन पोलचा आनंद 1.5 वर्ष ज्याला घ्यायचं त्याला घेऊ द्या. कोणाला हर्षवायू झाला असेल त्याचा आनंद मी हिरावून घेऊ इच्छित नाही. त्यांच्या आनंदामध्ये त्यांना राहू द्या. 1.5 वर्ष असाच आनंद व्यक्त करू द्या. आम्ही आमचं काम करत राहू. सरकारचं लोकांना हवं ते काम आम्ही करणार आहोत. लोकांच्या मनातलं सरकार आणि सर्वसामान्य लोकांना न्याय देणारं सरकार इथं स्थापन झालेलं आहे. त्यामुळे निवडणुकांची आम्हाला भीती नाही आणि येणारा काळच या सगळ्या तुमच्या सर्वेच्या अंदाजाला उत्तर देईल. सुज्ञ आहेत. गेल्या 2.5 वर्षामध्ये कामच झालं नाही. निगेटिव्हिटी होती, नैराश्य होतं, सगळे प्रकल्प जे सुरू झालेले बंद पाडले होते आणि मग अशा काम न करणाऱ्या लोकांना लोक पसंती देतील का? जे प्रकल्प थांबले होते त्याला युद्ध पातळीवर चालना देणाऱ्या सरकारला, लोकप्रतिनिधींना लोक पसंती देतील? हे तर सूर्यप्रकाशा एवढं सत्य आहे. निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर करण्यात आलेल्या सर्वेच्या मुद्द्यावरून राज्यात राजकीय आरोप प्रत्यारोप सुरू आहेत. यावरून आता रोहित पवारांनी भाजपवर टीका केली. महानगरपालिका, पंचायत समिती आणि सर्वच ठिकाणी भाजपची पिछेहाट होत असल्याचं सर्वेतून समोर येते. तसंच भाजपचे हे सर्व सर्वे निगेटिव्ह जात असल्यानं निवडणुका होत नसल्याची घणाघाती टीका रोहित पवार यांनी केली आहे. महाराष्ट्राचा वापर इतर राज्यांसाठी होत असेल आणि मुंबईचं महत्त्व जर तुम्ही गेल्या 6-7 वर्षामध्ये बघितलं, टप्प्याटप्प्याने कमी केलं जात असेल, तर मुंबईमध्ये सत्ता ही मुंबईचं भलं करण्यासाठी तुम्हाला घ्यायची आहे का महाराष्ट्राचं भलं करण्यासाठी घ्यायची, का मुंबईचं महत्त्व कमी करण्यासाठी? हे कुठंतरी स्पष्ट मत हे भाजपने आणि त्यांच्या मित्रपक्षांनी करावं. सगळे सर्वे हे निगेटिव्ह चालले असल्यामुळे इलेक्शन होत नाही, हे संविधानाच्या विरोधात आहे.
या बाबतीतली नोंद सर्व लोकांनी त्या ठिकाणी घेतली पाहिजे असं माझं व्यक्तिगत मत आहे. पुढे बोलत शहाजी बापू पाटील यांनी नितीन गडकरी यांचं तोंड भरून कौतुक केले. नितीन गडकरी हे माझे गुरु आहेत, ते पांडुरंग असून सदैव त्यांच्या पाठीशी उभा राहणार असल्याचंही शहाजी बापू यांनी म्हटले. दरम्यान या कार्यक्रमात अमित शहा आणि नरेंद्र मोदी यांचंही शहाजी बापू यांनी कौतुक केलं. भारताच्या केंद्रीय मंत्रिमंडळात कपाळावरचं कुंकू आज वैभवशाली आहे ते नरेंद्र मोदीचे आहे, हळद आहे ते अमित शहाचे आहे, पण डोरलं मंगळसूत्र आहे ते नितीन गडकरी आहे. हेच महाराष्ट्र तुमच्या माझ्या शान आहे. आपल्या महाराष्ट्राची शान बान आन आज दिल्लीच्या दरबारात संपूर्ण भारत देशात नव्हे तर संपूर्ण जगात एकच नाव गाजतंय, विकास रत्न नितीन गडकरी. नितीन गडकरी नितीन गडकरी. युरोपला गेला तर नितीन गडकरी, स्कॉटलंडला गेला नितीन गडकरी, इंग्लंडला गेलं तर नितीन गडकरी, रशियात गेलं तरी नितीन गडकरी. हे कर्तृत्व गडकरी साहेबांनी दिल्लीत जे दाखवलं त्याबद्दल संपूर्ण महाराष्ट्राच्या वतीनं मनापासून मी तुमचं अभिनंदन या ठिकाणी करतो. पुढे बोलूयात एक महत्त्वाची बातमी अशी की यंदापासून शिवनेरीवर 6 दिवस शिवजन्म उत्सव हा साजरा करण्यात येणार आहे. पर्यटन मंत्री मंगलप्रभात लोढा यांनी याबद्दलची घोषणा केली आहे आणि त्यामुळे आता या घोषणेनंतर आपण बघतोय की यंदापासून शिवनेरीवरती 6 दिवस शिवजन्म उत्सव सोहळा जो आहे तो वेगवेगळ्या कार्यक्रमांच्या माध्यमातून रंगणार आहे. यानंतर थेट जाऊया संजय राऊत बोलतात तिथे. आज एक अभूतपूर्व असा प्रवेश सोहळा होता. डॉक्टर अद्वैत हिरे यांचा प्रवेश हा शिवसेनेचा महत्वाचा आहे. तितकाच तो हिरे कुटुंबियांसाठी सुद्धा महत्वाचा आहे. आतापर्यंत शिवसेनेमुळे अद्वैत विधानसभेत पोहोचू शकले नाही. आता शिवसेनेमुळे ते विधानसभेत पोहोचणार नाही. महाराष्ट्रातलं वातावरण शिवसेनेचं महत्व, शिवसेनेची ताकद आणि सन्माननीय उद्धव ठाकरे यांचं नेतृत्व हे आहे त्याच पद्धतीनं मजबूतीनं उभा आहे. हे अद्वैत हिरे यांच्या प्रवेशनात पुन्हा एकदा सिद्ध झाले. कोणी बाजार म्हणजे गेले म्हणून शिवसेनेला फरक पडत नाही. येणाऱ्यांचा ओघ आहे महत्वाचा, तो सुरूच आहे शिवसेनेमध्ये आणि तो सुरूच येणारं भविष्य हे शिवसेनेच आहे. या महाराष्ट्रामध्ये पुन्हा एकदा शिवसेना ताकदीनं उभी राहून महाराष्ट्रावर राज्य करेल याचा अंदाज आता हळूहळू सगळ्या राजकीय कार्यकर्त्यांनी घ्यायला लागला. मी अद्वैत हिरे आणि त्यांच्या संपूर्ण कुटुंबाचे आभार मानतो की त्यांनी शिवसेनेमध्ये येऊन नुसता प्रवेश केला नाही तर मनापासून त्यांनी शिवसेनेचं कार्य पुढे नेण्याचं वचन केलं. हिरे कुटुंबाची ओळख महाराष्ट्राला द्यायची गरज नाही. आम्ही त्यांचा इतिहास राजकारणातला भाऊसाहेब हिरे यांच्यापासून पाहत आलेलो आहोत. संयुक्त महाराष्ट्राच्या आंदोलनामध्ये भाऊसाहेब हिरे यांची भूमिका अत्यंत महत्वाची होती. हा महाराष्ट्र एकसंघ राहावा, मुंबई महाराष्ट्रात असावी यासाठी ज्या काही प्रमुख काँग्रेस नेत्यांनी त्या काळामध्ये आपली
कठोर आणि कडवट भूमिका मांडली त्यात भाऊसाहेब हिरे होते आणि त्यांच्याच कुटुंबातले त्यांचेच पुढचे वारसदार अद्वै हिरे महाराष्ट्रासाठी झुंज देणाऱ्या शिवसेनेमध्ये सामील झालेले आहेत. मी अद्वै हिरेने इतकं सांगतो की आपण या एका कुटुंबात प्रवेश केलेला आहात. शिवसेना हे एक कुटुंब आहे, एक संघ परिवार आहे, अनडिवायडेड हिंदू फॅमिली आहे म्हणा वाटल्यास. आणि त्याचे आपले नेतृत्व आपलं कुटुंब प्रमुख माननीय उद्धव ठाकरे आहे. तुम्हाला इथे आल्याचा पश्चाताप व्हा, किंबहुना तुमच्यामुळे शिवसेनेला एक तरुण नेतृत्व मिळेल आणि आपण आपल्या नेतृत्वाखाली शिवसेना अधिक 2 पावलं पुढे घेऊन जा याची आम्हाला खात्री आहे. तुमचा सन्मान, तुमची प्रतिष्ठा कायम राखली. मी उद्योगींना सांगतो की अद्वै हिरे यांच्या प्रवेशात नक्की शिवसेनेला बळ मिळेल. सगळा नवा हुरूप हिल उत्तर महाराष्ट्रामध्ये, महाराष्ट्रातल्या अनेक भागामध्ये त्यांची जी कामाची पद्धत आहे त्याच्यामुळे शिवसेनेला एक ताकद आहे. शिवसेना संकटात असताना आपण प्रवेश केला याला महत्व आहे. शिवसेना तुटते आहे, फोडतो असं जे वातावरण निर्माण केलं आहे काही लोकांनी ते खोटं आहे. पण त्या वातावरणामध्ये सुद्धा आपण शिवसेनेचा हात पकडलेला आहे. हा हात तुम्ही सोडू नका, आम्ही सोडणार नाही आणि आपण दोघे मिळून या महाराष्ट्राला पुढे नेऊ आणि पुन्हा एकदा आपलं मी जाहीरपणे इथे स्वागत करतो. आज जसं सर्वांनी शांत राहून ऐकायला येणार, राऊत साहेबांनी जसं अद्वै हिरे, नाशिकच्या राजकारणातील, नाशिकच्या राजकीय वर्तुळातील हिरे कुटुंब हे सगळ्यांनाच परिचित आहे. आणि आता त्याच कुटुंबातले डॉक्टर अद्वै हिरे यांनी शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे या गटामध्ये त्यांनी प्रवेश केलेला आहे. आणि यावेळी संजय राऊत यांनी त्यांचं स्वागत केलेलं आहे. त्यांचं स्वागत करत असताना त्यांनी हेही विशेष करून नमूद केलं की या कालावधीत ते प्रवेश करतात ज्या कालावधीत शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे म्हणजे मुळात मूळ शिवसेना जी आहे ती संकटात आहे. आणि त्यांचं स्वागत आहे आणि अर्थात शिवसेनेचं कार्य पुढे नेण्याचं वचन दिलेलं आहे त्यांनी. आणि हे वचन देत त्यांनी प्रवेश केलेला आहे. अर्थात शिवबंधन डॉक्टर अद्वै हिरे यांना बांधलं जात आहे. बांधायचा आहे. परंतु तत्पूर्वी मी अद्वै हिरे साहेबांना विनंती करतो, या शिवसेना भवनच्या या पवित्र अशा वास्तूमध्ये तुमचं आगमन झाल्यानंतर शिवसेना पक्षप्रमुख माननीय उद्धवजी ठाकरे साहेबांनी आपल्याला शिवबंधन बांधून शिवसेना परिवारामध्ये अधिकृत आपल्याला सामावून घेतल्यानंतर आपले विचार या ठिकाणी व्यक्त करावे. आजच्या या सोहळ्याच्यासाठी विशेष करून उपस्थित असलेले शिवसेनेचे महाराष्ट्राचे माजी आणि भावी मुख्यमंत्री सन्माननीय उद्धवसाहेब ठाकरे, आपले सगळ्यांचे नेते आदरणीय संजय राऊत साहेब, आदरणीय खासदार अरविंदजी सावंत साहेब, आदरणीय खासदार विनायकजी राऊत साहेब, आदरणीय जयंत दिंडे साहेब, आदरणीय दत्ताजी गायकवाड, आदरणीय बडगुजर साहेब, या ठिकाणी उपस्थित असलेले सगळेच शिवसेनेचे सन्माननीय पदाधिकारी आणि माझ्यासमोर उपस्थित असलेले आता शिवसैनिक म्हणायला हरकत नाही, त्यामुळे सगळे शिवसैनिक. गेल्या 2009 साली आदरणीय
स्वर्गीय गोपीनाथ मुंडे साहेबांनी मला विनंती केली आणि भारतीय जनता पक्षाचं लोकसभेचं सीट निवडून द्यायला सांगितलं आणि प्रताप सोरडेंना उमेदवारी देत असाल तर मी भाजपचं सीट निवडून देतो असा शब्द मी मुंडे साहेबांना दिला आणि स्वर्गीय मुंडे साहेबांवर विश्वास ठेवून 9 सालापासून भारतीय जनता पक्षाच्या बरोबरीने मी काम करतोय. ज्यावेळेला मी भारतीय जनता पक्षामध्ये गेलो त्यावेळेला भारतीय जनता पक्षातले सगळे लोक पक्ष सोडून गेलेले होते. माझ्या तालुक्यात भारतीय जनता पक्षाचं अस्तित्व नव्हतं. या देशामध्ये भाजपची नाही तर आदरणीय सोनिया गांधींना पंतप्रधान करण्याची लाट होती आणि अशा परिस्थितीमध्ये अमरीशभाई पटेलांसारख्या मंत्र्याला लोकसभेला पाडून त्या ठिकाणी भारतीय जनता पक्ष आपण स्थापित केला. गावागावामध्ये सरपंच असेल, जिल्हा परिषद सदस्य असेल, नगरसेवक असेल, असंख्य लोकांना भारतीय जनता पक्षाच्या पदांवर बसवलं. पण अचानकपणानं या 50 गद्दार भारतीय जनता पक्षाच्या मांडीवर बसल्यापासून काय झालं हे मला कळत नाही की त्या भारतीय जनता पक्षाला आमची गरज राहिली आणि मुळात गरज राहिली नाही ती कुठल्याही स्वतःच्या व्यक्तिगत पदासाठी उमेदवारीसाठी मी भारतीय जनता पक्षाकडे मागणी केली नाही. माझ्या तालुक्यातल्या सर्वसामान्य शेतकऱ्याला आत्महत्या करण्याची वेळ आली. 3 शेतकऱ्यांनी आत्महत्येचा प्रयत्न केला आणि त्यावेळेला जन आंदोलन झालं. जन आंदोलनामध्ये भारतीय जनता पक्षाचा कार्यकर्ता म्हणून मी रस्त्यावर उतरलो. त्यावेळेला पक्षाकडे न्याय मागण्याची भूमिका घेतली पण पक्षाने दुर्लक्ष केलं. पक्षाने शेतकऱ्यांना मरू दिलं पण माझ्या तालुक्यातल्या शेतकऱ्याला वाचवायला भारतीय जनता पक्षाचं सरकार उभं राहू शकलं नाही आणि म्हणून जो शेतकऱ्याला वाचवू शकत नाही त्याच्या नेतृत्वामध्ये मी काम करणार नाही ही भूमिका घेऊन निश्चितपणानं भारतीय जनता पक्षाचा त्याग मी केला आणि आदरणीय उद्धवसाहेब ठाकरे यांच्या नेतृत्वामध्ये या शेतकऱ्यांच्या न्याय हक्काची पुढची लढाई करण्यासाठी आम्ही सगळ्या शिवसेनेमध्ये सहभागी होतो. कालपासून भारतीय जनता पक्षाला माझी इतकी अचानकपणे आठवण आली की सन्माननीय प्रदेश अध्यक्षांपासून असंख्य लोकांचे मला फोन यायला लागले. आज तर फोन इतके यायला लागले की मी फोन स्विच ऑफ करून ठेवला आणि मी त्यांना स्पष्टपणे सांगितलं की कितीही खोकेले आणि कितीही सत्ता आता दिली साहेबांना दिलेला पैशासाठी आणि सत्तेसाठी बाप बदलणारी अवलाद माझी नाही. उद्धव साहेबांना मीच नाही समजतं उत्तर महाराष्ट्रामध्ये शिवसेना कशी उभी राहील आणि हा शिवसेना महाराष्ट्रामध्ये पहिल्या क्रमांकाचा पक्ष आपल्याला कसा करता येईल या दृष्टिकोनात आम्ही सगळेजण निश्चितपणे काम करू आणि येणाऱ्या काळामध्ये महाराष्ट्राचं मुख्यमंत्री पदावर तुम्हाला बसवल्याच्या शिवाय हा कार्यकर्ता आता थांबणार नाही. आम्ही सगळेजण शिवसेनेमध्ये आलेलो आहोत. आज जे काही चित्र दाखवतात की शिवसेना सोडून लोक निघून चालले आहेत आणि शिवसेना संपते आहे हा गैरसमज आहे. आज ज्या पद्धतीने हे गद्दार गेलेत आणि या गद्दारांना जनता धडा शिकवणार आहे तसं मी पहिला भारतीय जनता पक्षात बाहेर निघालोय पण अजून 49 मतदारसंघातले भारतीय जनता पक्षाचे नेते थांबले आहेत की ज्यांची कुचंबना अशी होते आणि ज्या दिवशी ह्या महाराष्ट्रामध्ये निवडणुका लागतील या 49 मतदारसंघामध्ये माझ्यासारखे लोक हे शिवसेनेमध्ये येताना तुम्हाला दिसतील आणि पुन्हा एकदा पहिल्या क्रमांकाचा शिवसेना झाल्याशिवाय राहणार नाही हा आत्मविश्वास व्यक्त करतो. सन्माननीय उद्धव साहेबांनी जो माझ्यावर विश्वास दाखवला, सन्माननीय राऊत साहेबांनी जो विश्वास दाखवला त्याबद्दल मी त्यांचे ऋण व्यक्त करतो आणि शिवसेना परिवारामध्ये आम्हाला सगळ्यांना सामावून घेतलं तर निश्चितपणानं त्याबद्दल मी आपल्या सगळ्यांचे ऋण व्यक्त करतो. एकच गोष्ट मला स्पष्ट करायची आहे की सातत्याने जी टीका होते की मी खूप वेळा पक्षांतर केलं पण माझा नाईलाज होता साहेब कारण माझा ज्या माणसाला राजकारणामध्ये विरोध आहे तो माणूस पक्षांतर करतो म्हणून मला पक्षांतर करावं लागतं. त्यांना तुम्ही स्थिर राहायला सांगा मी कधी शिवसेना सोडणार मी ते भारतीय जनता पक्षाच्या युतीतनं बाहेर पडले मी भारतीय जनता पक्षाबरोबर गेलो ते परत भारतीय जनता पक्षाबरोबर आले मी काँग्रेस बरोबर गेलो ते पुन्हा काँग्रेस बरोबर आले मी पुन्हा भारतीय जनता पक्षाबरोबर गेलो ते पुन्हा भारतीय जनता पक्षाबरोबर आले आता मी तुमच्या बरोबर आलो आता पुन्हा त्यांना इथे येऊ देऊ नका म्हणजे आम्हाला कुठेही जाण्याची आणि जे काही सोशल मीडियावर सध्या चाललेलं आहे त्याच्यावरही मला निश्चितपणानं खुलासा करायचा आहे की ज्या काही मागच्या काळातल्या माझ्या पोस्ट मागच्या काळातली माझी भाषणं ही सातत्याने सोशल मीडियावर दाखवली जात आहेत तर एक समजून घ्या
की भारतीय जनता पक्षामध्ये व्यक्ती स्वतंत्र नाहीये, तिथं बोलण्याचं स्वातंत्र्य नाहीये. आम्ही सभा जेव्हा घेतो तेव्हा मोठ्या सेवेच्या दिवशी काय बोलायचं आणि काय बोलायचं नाही हे सांगायला सकाळी 7 वाजता एक काळी टोपी आमच्या घरी येते आणि ती काळी टोपी जे सांगते तेच आम्हाला बोलावं लागतं. आमचं सगळं स्क्रिप्टेड असतं. सन्मान्य मुख्यमंत्री मोदींना तुम्ही पाहिलं असेल, ते कागद धरल्याशिवाय काही बोलत नाही आणि इथं सगळं स्क्रिप्टेड असतं. आम्ही सोशल मीडियावर काय टाकायचं हे सुद्धा त्यांच्याकडनं आलेलं कंटेंट असतं. फक्त बळी कोणाचा घ्यायचा आणि टाकायला कोणाला लावायचं इतकंच त्यांच्या हातात असतं. आता आपले विरोधक त्या ठिकाणी गेलेले आहेत. थोड्या दिवसात त्यांचेही लक्ष देईल की त्यांची भाषणं आणि त्यांच्या पोस्ट सुद्धा कशा कंट्रोल होतात. त्यामुळे जे जे काही झालेलं आहे ते सगळे वक्तव्य ही भारतीय जनता पक्षाची होती, त्यातलं एकही वक्तव्य माझं नव्हतं हे स्पष्टपणे या ठिकाणी खुलासा करतो आणि आपली सगळ्यांची रजा घेतो. जय हिंद, जय महाराष्ट्र. डॉक्टर अद्वैत प्रशांत हिरे यांचे विचार आपण ऐकलेले आहेत. नक्कीच अद्वैतजी, आपण जो एक ठाम आत्मविश्वास दाखवलेला आहे की ह्या महाराष्ट्राचं नेतृत्व करण्याची जबाबदारी उद्धवजी बाळासाहेब ठाकरे यांच्यावरच असणार, हा आत्मविश्वास खरा ठरेल अशी खात्री आहेत आपल्या आम्हा सर्वांना. आणि म्हणून उद्धव साहेब मी आपल्याला विनंती करतो यांना शुभेच्छा. उपस्थित सर्व शिवसैनिकांचं शिवसेना भवनमध्ये स्वागत करतोय. आणि संजय राऊत बोललेत, स्वतः अद्वै बोललेत. मी काय बोलायचं हा माझ्यासमोरच प्रश्न पडलाय. पण एक गोष्ट आपल्या सर्वांच्या आणि महाराष्ट्राच्या लक्षात आली असेल की बरं झालं गद्दार गेले, त्याच्यामुळे हिरे सापडले. आजपर्यंत आम्ही खूप त्यांना पैलू पाडण्याचा प्रयत्न केला, पण पैलू काय पडलेच नाहीत त्यांना. आणि मग त्यानंच आम्ही आपलं हिरा म्हणून नाचत होतो. पण अद्वै, आता तुम्ही आल्यानंतर नकली ते जे काय होते, कालच्या 23 जानेवारीच्या भाषणात संजय राऊत चांगले बोलले, दगड, त्याच्यामध्ये ते दगड होते ते गेले, ते जाऊ द्या, बुडाले आणि बुडणार आहे. मला आनंद आहे, नक्कीच आनंद आहे की साधारणतः असं कधी होत नाही की एखाद्या पक्षावरती विरोधी पक्षांनी जर घाला घातला तर भाग वेगळा, पण एकेकांचा आपला मित्र पक्ष त्याचं कामकाज कसं चालतं हे माझ्यापेक्षा अधिक चांगल्या पद्धतीने अद्वैने सांगितलेलं आहे. आम्ही हे 25-30 वर्ष भोगलेले आहे. 25-30 वर्ष भोगले. त्यांना सुद्धा आम्ही पालखीत बसून मिरवणुका काढल्या. पण पालखीत बसल्यानंतर उदो झाल्यानंतर त्यांना वाटायला लागलं हे कायमची आपली भोई आहे. मी हे जाहीर भाषणात पण सांगितलेलं की शिवसेना प्रमुखांनी जी शिवसेना स्थापन केली ती भारतीय जनता पक्षाची पालखी वाहण्यासाठी केलेली नाही, हिंदुत्वाची पालखी वाहण्यासाठी केली. आज त्यांचा जो एक काही किळसवाणं जे काही प्रकरण चाललेलं आहे, काही ठिकाणी गेल्यानंतर अनेक चांगले तरुण भेटतात, युवक भेटतात, युवती असतात त्याच्यात, आणि त्यांच्यामध्ये सुद्धा एक असा थोडासा एक संभ्रम असतो की राजकारण एवढं घाणेरडं आहे का. मी त्यांना सांगतो, राजकारण कोणतेही क्षेत्र घाणेरडं नसतं. त्या क्षेत्रात असलेली चांगली किंवा वाईट माणसं हे त्या क्षेत्राला चांगले किंवा वाईट ठरवतात. त्याचप्रमाणे आता संपूर्ण देशामध्ये जो एक अत्यंत घाणेरडा किळसवाणा पायंडा भारतीय जनता पक्षाने पाडलेला आहे तो आपल्याला आता गाडून टाकावला आहे. तसं पाहिलं तर हिरे कुटुंबीय आणि ठाकरे कुटुंबीय काही नव्याने आजपासून ऋणानुबंध सुरू होतो अशातला भाग नाहीये. संयुक्त महाराष्ट्रामध्ये सुद्धा भाऊसाहेबांचा उल्लेख संजयने केला. आणि मला आठवतंय मी स्वतः शिवसेना प्रमुखांसोबत प्रशांतजींच्या प्रवेशासाठी मालेगावला आलो होतो. आणि आता ही आमच्या पुढच्या पिढीची वाटचाल सुरू झालेली आहे. आपण आता आज एक काम लक्षात घेतलं पाहिजे, एक अनुभव आपल्याला नेहमी लक्षात ठेवायला पाहिजे की त्यावेळेला प्रशांतजी शिवसेनेसोबत आले होते, मग मधल्या काळात जे काही ज्यांनी बिंबा घातला त्यांना आता आपल्याला लांब ठेवावं लागणार आहे. कारण ते स्वतःच्या स्वार्थासाठी त्यांना काही माणुसकी राहिलेली नाही. वापरा आणि फेका, वापरा आणि फेका. म्हणजे आता तुमच्याकडे सुद्धा तुम्ही ज्याचं नाव घेतलं गद्दार, मी काही नाव घेऊ इच्छित नाही, कारण त्यांनी माझ्या समोर अन्नाची शपथ घेऊन सांगितलं होतं की मी अशी गद्दारी करणार नाही, आणि तरी सुद्धा ते गेले.
जाऊ दे, आता अन्नाची शपथ खरी असते नसते, शपथ खरी असते नसते, हा त्याचा अनुभव आणि ज्याचा त्याचा प्रश्न, मी त्याच्यात काही जाऊ इच्छित नाही. पण आता मात्र आपल्याला केवळ मालेगाव पुरतं काम करून चालणार नाही. अगदी आता तुम्हाला पूर्ण उत्तर महाराष्ट्र तर पूर्ण बघावं लागतं आणि साहजिकच आहे, तरुण आहात, महाराष्ट्रामध्ये सुद्धा फिरावं लागेल. कारण महाराष्ट्र पिंजून काढल्याशिवाय, पिंजून काढण्याची कशी आवश्यकता नाही. लोक निवडणुकांची वाट बघतात. जरा गर्दी खूप झालेली आहे, मला कल्पना आहे. मी इथे जास्त काही भाषण करणार नाही, पण एक सांगतो तुम्हाला, आज तुमचा सगळा उत्साह बघून मी बसल्या बसल्या अद्वैला सांगितलं की अद्वै, संजय महिन्याभरामध्ये मालेगावलाच सभा घेऊ. तिथे काय बोलायचं ते मन मोकळेपणाने बोलता येईल. इकडे उगाच छोटं बोलत बसण्यापेक्षा मोकळ्या मैदानात बोलायचं, काय असेल ते मैदानात. फक्त एकच मुद्दा पूर्ण करतो की महाराष्ट्रातली जनता आता निवडणुकांची वाट बघते आणि हे सर्वे कोण करतं, काय करतं. मी मुख्यमंत्री होतो तेव्हाही सर्वे होत होते, आताही होत आहेत. आता सुद्धा त्यांनी एक जो सर्वे आला त्याच्यामध्ये जर आता निवडणुका झाल्या तर महाविकास आघाडीला किमान 34 जागा मिळतील. मला वाटतं किमान हा शब्द त्यांनी जरा घाबरून वापरलेला आहे. कारण आपण जर का सगळे एकत्र राहिलो, घट्ट राहिलो तर 40, कमीत कमी 40 लोकसभेच्या जागा महाविकास आघाडी राहणार, कमीत कमी 40. थोडेसे त्यांना आपण एक थोडे सोडायला काय हरकत नाही, पण त्या सुद्धा जनतेने सोडल्या तर. नाहीतर काय सांगावं, जनता एकदा शेवटी लोकशाही म्हटल्यानंतर जनता ही सार्वभौम असते. पूर्णपणे त्यांचा त्रिफळाच उडवायचं ठरवलं तर 48च्या 48 जागा सुद्धा महाविकास आघाडी जिंकू शकते. आणि ती तयारी, हिंमत आणि जिद्द, त्या जिद्दीने आपण पुढे जाऊया. तुमच्या सगळ्यांचं मी स्वागत करतो, कारण यादी बरीच मोठी आहे. त्याच्यामध्ये जवळपास 178 म्हणजे 250 सगळे मातब्बर लोक तुम्ही आहात. तुमच्या सगळ्यांचं स्वागत मी करतो आणि पुन्हा एकदा सर्वांना सांगतो की येत्या महिन्याभरामध्ये तुम्ही ठरवा मी मालेगावला येतो. राजकारणातील हिरे कुटुंबाचं नाव जे आहे राजकारणात आवर्जून घेतलं जातं. अगदी व्यंकटराव हिरेंपासून पुष्पता हिरेंपर्यंत आणि पुष्पता हिरेंपासून आता आपण बघतो अद्वै हिरे यांनी आता भाजपला सोडचिठ्ठी देत शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे गटामध्ये प्रवेश केलेला आहे. अर्थात मालेगाव हा त्यांचा पारंपरिक मतदारसंघ राहिला. अशावेळी मालेगावमध्ये बाळासाहेबांची शिवसेना गटाचे आमदार आणि त्याचबरोबर राज्याचे मंत्री दादा भुसे यांना आव्हान देण्यासाठी म्हणून आता शिवसेनेने ही खेळी खेळल्याचं आपण बघतोय. अद्वै हिरे यांना संपूर्ण उत्तर महाराष्ट्राची जबाबदारी देण्यात आलेली आहे आणि आता पुढली सभा जी आहे, मोठ्या संख्येनं कार्यकर्त्यांबरोबर मोठी सभा जी आहे ती आपण मालेगावमध्ये घेऊ अशी घोषणा उद्धव ठाकरे यांनी केली. आणि त्याचबरोबर त्यांनी अद्वै हिरे यांच्या मनगटावर शिवबंधन बांधलेलं आहे. त्यामुळे आता बघायचं की येणाऱ्या सगळ्या कालावधीमध्ये ही रणनीती कितपत यशस्वी होते. त्यामुळे आता शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे या गटाची झालेली पडझड, राज्यातील वेगवेगळ्या ठिकाणी समोरच्या नेत्यासमोर त्याला टक्कर देणारा नेता उभा करणं या दृष्टीने म्हणून वाटचाल जी ती केली जाते. म्हणून आता मालेगाव सारख्या मतदारसंघात दादा भुसेंना काउंटर करणारा किंवा त्यांना तोडीस तोड उत्तर देणारा नेता हवा आहे. तसं हिरे कुटुंब यापूर्वी आपण बघितलं की मालेगावमध्ये राजकारणात स्थिर स्थावर होतं, पण मधल्या काळात सगळा बदल घडला. दादा भुसे गेले 3 टर्म तिथले आमदार आहेत. त्यामुळे उत्तर महाराष्ट्रातील आपला गड पुन्हा एकदा घट्ट करण्यासाठी किंवा त्याची झालेली पडझड त्याची स्थिती पूर्ववत करण्याकरता म्हणून शिवसेनेच्या वतीनं आता अद्वै हिरे यांना, म्हणजे शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे गटाच्या वतीनं डॉक्टर अद्वै हिरे यांना त्यांच्या गटामध्ये आणण्यात आलं. आणि एकूणच पुढची सगळी जी काही जबाबदारी आहे, मग कार्यकर्त्यांची फळी बांधणं, पुन्हा एकदा शिवसेनेची
म्हणजे शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरेची पुनर्बांधणी करणं ती जबाबदारी डॉक्टर अद्वै हिरे यांच्यावरती देण्यात येणार आहे. आता आपण जाणून घेणार आहोत गावकुसातल्या वेगवेगळ्या घडामोडी. अगदी झटपट सुरुवात करूया.